मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही वावरत आलो आणि चिखल मस्त झाला आहे पहा. बांधीतही पाणी संगरला आणि घसरत होतो मी. आता जागा पहा कशी झाली. चप्पल काढून ठेवून आम्ही इकडं आणि वावरात एंट्री करता. इकडे डब्बे ठेवले आहेत बायाचे, जे जेवण करत म्हणजे बाया आल्या आहेत ना रोवण्यासाठी, ते ना आपला डब्बा ठेवला आहे. आणि वावरात आलो पण नाही का मस्त थंडी लागत आहे, कारण तर पावसात थोडासा ओला झालो. मी ब्रह्मपुरीला गेलो होतो. ते आपली तिकीट जी होती रिझर्वेशन करायची होती. तुम्हाला माहीत असेल तर भोपाळला जायचं आहे. आता 24 तारखेला निघीन मी घरून. 24ला आणि 25ला पोहोचून जाईन. तर 25ला सकाळी फिजिकल आहे आपला. तर तिकडचाही ब्लॉग दाखवेन तुम्हाला. मस्त मजा येणार आहे. आणि मजा म्हणजे आपला एक्सपिरियन्स तुम्हाला सांगेन का कसा काय होते तो. तर आमचा वावर पहा पूर्ण झाला आहे. पूर्ण नाही पण हा अर्धा इकडून ह्या पूर्ण बांध्या रोवून झाल्या. ट्रॅक्टरसाठी एवढी जागा सोडली आहे आता. आणि इकडून पहा हे बांधी रोवाची आहे, तिकडचं थोडंसं रोवाचं आहे. एवढाच आहे रोवाचा, जास्त काही नाही आहे. ह्या वर्षी आम्ही काही जास्त रोवण्या नाही केलो. कसं जा लागत आहे पहा. पहिलं म्हणजे हा धुरा नाही का बहुतच मोठा होता ना, आता पहा पूर्ण खसत चालला आहे. पूर्ण दोनही साईडकडून लहान म्हणजे इकडं पाय मांडला तर इकडं जाते बांधीत, इकडं गेला तर हे बांधीत. वावऱ्यात येण्याची खरी कसरत म्हणजे हेच धुरे पहा. धुरे कसे झाले आहेत. आता चिखल करणी चालू आहे माझ्या समोर पहा. चिखल करणी चालू आहे. तिकडे ट्रॅक्टरचं आहे पण पूर्ण जागा आहे. इथून पहा मधातून पूर्ण वारली आहे. तुम्ही चालाल तर पाय नाही गडल एवढी, म्हणजे वारूनच जागा आहे. एवढी पावसाची म्हणजे टंचाई आली आहे ह्या वर्षी. आणि मोटरचं पाणी तर सकाळपासून चालूच आहे. पण विहीरही आटून गेली आणि त्याच्यामधले बोरही तिथला पाणी चालू आहे आता डायरेक्ट, म्हणजे विहीर पूर्ण आटलीच आहे. आणि पहा चिखल पण वाचच आहे. आणि हे पण बांधी रोवाची आहे तर हेही पूर्ण नाही का खालीच आहे, एकही पाणी नाही. आता बोरचा पाणी चालू आहे आणि पाणी कमी असल्यामुळे पहा इकडं म्हणजे पाटं बनवा लागत आहेत बांधीत. आणि चिखल करणी चालूच आहे. तर आमची विहीरही आटून गेली तरी पण बोरमधला पाणी चालू आहे, कारण आम्ही बोरच विहिरीमध्ये मारली आहे. तर पाटं करता येऊन आता आम्ही चिखल आता पूर्ण करून झाला आहे बांधीचा. आणि बाया आतापर्यंत पराखत होत्या. बाया पूर्ण आल्या आता आणि एक लाईनीत होतील. आणि आपल्या पेंड्या आहेत त्या पेंड्या थोड्याशा पगरवायच्या आहेत. तर पेंड्या पगरवून टाकू पूर्ण बांधीभर. आणि पाणी पण इकडे चालूच आहे. तर पूर्ण रोवून टाकायची आहे आज बांधी. तर पाहू आता किती वेळ लागते. तर पेंड्या वगैरे तर आता नेतच आहो. आणि मी थोडंसं व्हॉइस ओव्हर करतो कारण तर व्हिडिओ दुसरे करत होते आणि मला थोडंसं काम होतं दुसरा म्हणून. तर आतापर्यंत आमचा म्हणजे पराखोदणी चालू होता. आता पराखोदून झाला आहे आणि बांधीचा चिखलही व्हायचा होता. तर आता चिखल झाला. आता पेंड्या नेऊन पगरवायच्या आहेत. तर 5 3 4 5 6 7 आणि दुसऱ्या हातात 7 किडा. तर आता पेंड्या घेऊन नेलो मी, म्हणजे 10-15 पेंड्या घेऊन नेलो. आणि मध्यात जावाचा आणि इकडे तिकडे जिकडे लागते तिकडं असा फेकाचा, जेणेकरून इकडे तिकडे पसरतील, आपल्याला जाय नाही लागत जवळ. तसेच फेकाच्या पेंड्या. आणि थोडासा मेरचा म्हणजे चिखल बरोबर नव्हतं झाला तर पावड्यान नाही का थोडासा बरोबर करत होते, कारण तेही आपल्याला रोवाचा होता म्हणून. आणि मग भेटला आपल्याला खेकडा. पहा आता हातात पकडलो पण तो कसा तरी हातावरच चालायला लागला. मग नाही का मी त्याला धरूनच राहिलो पण मग फेकून दिलो. आणि आज आमच्या वावरात पूर्ण बाया म्हणजे 30 बाया होत्या रोवणारनी. तर पूर्ण बांधीला पूर्ण घेरून टाकला आहे. आणि पाहू आता किती मिनिट, म्हणजे आता 25 मिनिट झाले आहेत वाटते. आता का 50 मिनिटात होऊन जाईल. तर कसे रोवत आहेत, म्हणजे एक कांडी बरोबर असे टाकत आहेत. आणि मशीनसारखीच वाटत आहे. पूर्ण झाल्यावर तर तुम्हाला दाखवीनच मी. तर फायनली आपला म्हणजे रोवणा झालाच आहे. थोडासा बाकी आहे आता. तोही आता 10-15 मिनटात तर होऊनच झाला आहे. आणि काही बाया इकडून रोवत आहेत कारण त्याची ते लाईन होती ते कंप्लीट झाली. आणि इकडं सोनताई वगैरे थोडंसं आता पाय धुत आहेत, कारण आताही आम्ही घरी चाललो आणि पूर्ण रोवणा कंप्लीट झाला. आणि किती कलरफुल दिसत आहेत सर्वजण, म्हणजे पावसामुळे मेन कापड त्यांच्या पाठीवर आहेत म्हणून. आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जय हिंद, जय भारत.